त्याचे सर्व पक्षीय सदस्यांना माझी विनंती आहे, फार गंभीर विषय आहे. एक नाही दोन नाही 85 हजार कोटीचा अर्थसंकल्प असलेली महापालिका आहे आणि या महापालिकेमध्ये 4 वर्ष ज्या प्रशासनिक अधिकाऱ्यांनी कार्य केलंय त्याच्यावर एसआयटी बसवायची गरज आहे. एसआयटी बसवली पाहिजे. अध्यक्ष महोदय 10,000 रुपया प्रति स्क्वेअर फीट. आणि एका सदस्यांनी पत्र लिहिलं आणि त्या पत्रामध्ये त्यांचं लक्षात आलं की 700 कोटी रुपये आपण कशाला गुंतवायचे, आपण पीपीपी मॉडेलवर केलं. मग तुम्ही बसले होते जेव्हा सही करायला अधिकारी IAS ऑफिसर, 1 नाही 2 नाही 3 नाही 4 नाही 5 IAS ऑफिसर, सिनियर मोस्ट ACS लेवलचे IAS ऑफिसर तिकडे बसवतात. ऑल आर एन्जॉईंग देअर हॉलिडेज ओनली देअर. त्यांचे मजा मारायला तिथे जातात. अध्यक्ष महोदय, SIT बसवायची गरज आहे आणि माझी सभागृहाच्या सर्व सदस्यांना विनंती आहे. हे एक वस्तू नाही अध्यक्ष महाराज, सिमेंट कॉन्क्रीटचे रोड. अध्यक्ष महोदय, मी दाव्यानिशी सांगतो, जबाबदारीने सांगतो आणि या सभागृहामध्ये सांगतोय, M40चे त्या तिकडे कॉन्क्रीट टाकायला पाहिजे. M20चे M15चे कॉन्क्रीट टाकतात. एक दुसरा अध्यक्ष महोदय, मेजरमेंट घेताना मेजरमेंट घेताना अध्यक्ष महोदय केवळ चलन बनवतात. M40चे मटेरियल जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा 3 पटीने 3 टाइम्स मोर त्याचे बिल बनतात. ऑन रेकॉर्ड आपल्याला पाहिजे तर आपल्या चेंबरमध्ये येऊन त्यांचे फोनवरती झालेले संभाषण मी आपल्याला ऐकून दाखवतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याच्यावर श्वेतपत्रिका नाही, आपण मंत्री महोदय आज उत्तर दिलं पाहिजे. या 4 वर्षाच्या कार्यकालावर आपण SIT नेमून महापालिकेमध्ये असे झालेले सर्व भ्रष्टाचार विभागाचे, स्टॉर्म वॉटर ड्रेन विभागाचे, सिव्हिल ट्रीटमेंट विभागाचे, रोड डिपार्टमेंटचे, सगळ्या डिपार्टमेंटचे आपण भ्रष्टाचाराची SIT मार्फत चौकशी करणार का? आणि त्या SIT मध्ये अध्यक्ष महोदय महानगरपालिकेच्या एकही अधिकाऱ्याला न घेता, एकही निवृत्त अधिकाऱ्याला न घेता, हायकोर्टच्या रिटायर्ड जज असतील आणि UD1चे सेक्रेटरी जे सिटिंग असतील त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण करणार का? हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, जसं मी सांगितलं की प्रश्न जनरलाइज नाही करतायत, पण सदस्यांच्या ज्या भावना आहेत त्याप्रमाणे चौकशीचे आदेश दिले जातील, त्याची चौकशी निश्चित केली जाईल आणि या संबंधीची. आणि म्हणून मी म्हणलं की ज्या पद्धतीने सगळ्यांच्या भावना आहेत आणि महानगरपालिकेचे इतर सगळे विषय आहेत त्या संबंधीची एक मीटिंग बोलवण्यात येईल. तिथे तुम्ही तुमच्या इतर गोष्टी पण जर सांगितल्या तर अध्यक्ष महोदय एकत्रित ह्या सगळ्याची चौकशी लावता येईल. आत्ता जर आपल्या ह्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर विचार करायचा झाला अध्यक्ष महोदय तर आपण ह्याची चौकशी लावण्यात येईल.